तर आपण पाथरीचे केंद्र प्रमुख म्हणून सेवानिवृत्त रिटायर झालेले आहेत. पाथरी शहरातील आयल्यानगर शाळेच्या शाखेच्या वतीनं आज आपला सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपला सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं आपली जी सेवा झालेली आहे आणि आज आपण रिटायर झालेली आहे, या कार्यक्रमानिमित्त आपण काय संदेश देणार? या कार्यक्रमानिमित्त एवढंच मी संदेश देऊ इच्छितो की माझी सेवा 37 वर्षे 6 महिने निर्विघ्न पार पडली आणि चांगल्या म्हणजे दर्जानं पार पडले. असे काही कुठं म्हणजे गालबोट लागलं नाही माझ्या सर्व्हिसमध्ये. आणि उजगरे सरांनी म्हणजे प्रत्येक वेळेस कार्यक्रम म्हणजे आयोजित करतात आणि त्यांचे खूप तळमळ आहे गुणवत्ता वाढीसाठी. आणि हे माझं केंद्र आहे माझं, हे मुख्यालय आहे माझं. आजच्या निमित्ताने त्यांची कशी आभार व्यक्त करताना आणि पुढच्या पिढीला काय संदेश राहणार आपलं केंद्र प्रमुख म्हणून? सरांना एवढंच की सरांच्या तळमळीला यश मिळावं आणि जास्तीत जास्त गुणवत्ता कशी वाढेल यासाठी त्यांनी भावी आयुष्यात प्रयत्न करावा. आणि सर्व त्यांचे शिक्षक समूह, सर्व मॅडम आहेत, सर आहेत, त्यांचे सहकारी म्हणजे एकदम म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात मुलांना. आणि त्यांची शाळा थोड्याच दिवसामध्ये भरभराटीला येईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. मुख्याध्यापक उजिरे सर आज आपल्या पाथरी शहरातील अहिल्यानगर शाळेच्या वतीनं आपल्या वतीनं सरांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित पार पडलेला आहे. आपण त्यांना इथं बोलवून त्याचा सत्कार केलेला आहे. कसे आभार व्यक्त करताना आपण? प्रथम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अहिल्यानगर पाथरीच्या वतीनं आमचे मार्गदर्शक माननीय वाल्मिक सानप साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत. आणि फार आम्हाला आनंद वाटतो की त्यांचा जो कालावधी आहे आम्हाला कमी जरी लाभला तरी त्यांचं शाळेबद्दल पाहण्याची आपुलकी, शिक्षकाबद्दल पाहण्याची आपुलकी हे खूप आम्ही त्यांचे खूप चांगले गुण घेतलेत. विशेष गोष्ट अशी की त्यांच्या कालावधीमध्ये या पाथरी केंद्रांतर्गत की 3-4 शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॉप उपक्रमशील शाळा म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये पुढे गेल्यात. मी नाव घेऊ इच्छितो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवाडा असेल, PM श्री, त्यानंतर बोरगावांची शाळा असेल आणि ही माझी शाळा असेल, अशा त्यांच्या केंद्रातल्या ज्या शाळा आहेत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांच्या कार्याच्या मते साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्या पुढे गेल्या आहेत. आणि आम्हाला आनंद होतो की या सर्वसामान्य शाळेमध्ये समूह केंद्रीय प्राथमिक शाळा या शाळेमध्ये त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त आम्ही त्यांना काय गिफ्ट द्यावी म्हणून आम्ही थोडासा संकल्प राबवला. आणि आमचे मार्गदर्शक अंगद भागवत सर यांनी या शाळेला डिजिटल राष्ट्रसंत गाडगेबाबा डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन या ठिकाणी झालं. आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमच्या या नगरीचे कमीत कमी 5 ते 7 नगरसेवक, आमच्या पाथरी तालुक्याचे पंचायत समिती सभापती डुकरे साहेब आणि त्याचबरोबर आमचे सर्वांचे जे संरक्षणकर्ते आहेत केंद्रे साहेब या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. आणि आमच्या या सत्काराला सर्व कुटुंबासह या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याचाही आम्हाला फार आनंद होतो. आणि त्यांच्या पुढील कार्याच्या त्यांना मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अहिल्यानगर केंद्राच्या वतीनं मी त्यांच्या कुटुंबांना त्यांचं आरोग्यविषयक आणि त्यांचं पुढील जे आयुष्य चांगल्या पद्धतीनं जावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो.